राहणं शेती करावं याचं पोराचं लक्षच नाही अजिबात हे? हो अक्षयचं वडील तुम्हीच का? हा मीच बाबराव गोडी लावे. आणि कुठे आहे तुमचं पोरग? तो गावात गेलाय. त्याला असं बोकळ्यात सोडलं का गावात? असं काय बोल राहील पोराला मावल्या? मग मग कुठे आहे तुमचं पोरग? म्हणजे तुमचं तोड झालं म्हणजे काय घरचं झालं का? अहो तुमच्या पोराला जरा चांगलं वळण तरी लावायचं होतं तुम्ही. अहो हा? माझ्या पोराला इतकं वळण भारी तुम्हाला सांगू का? हा गावात जर गेलं ना शहाण्या माणसातच बसल. दिसतंय तुमच्या पोराचं वळण दिसतंय मला. काय हो आता सारे सकाळचं गेलं आगोळ पागोळ करू चहा पाणी घेऊन रोटाची पाती आणायला लावलाय. अहो जरा चार गोष्टी चांगल्या शिकवायच्या तरी होत्या तुमच्या पोराला तुम्ही. हा? शिकेल तो शिकेल. हा असं दुसऱ्यांच्या पोरीला नादाला लावायचं होय त्यांनी. ना झाला मग का हो बाई तुम्ही एवढ्या जोरानं बोलू राहिल्या असं काय केलं माझ्या पोरानं? अहो तुमच्या पोरामुळं माझ्या पोरीला दिवस गेलेत. दिवस गेले हो कधी? 2 वर्ष झालं आमचे एकमेकावर प्रेम आहे आणि 1 महिना झाला मला दिवस जाऊन मला आज कळालं सकाळी. बाई तू खोटं बोलती बरं का? मा पोरगा तसा नाही. तुमच्या पोराला आधी विचारा बोलवा माझी पोरगी कशाला खोटं बोलल. मा पोराची गॅरंटी मी सांगतोय तुम्हाला. माझ्या पोरीची पण गॅरंटी मी देते. अख्खा गाव सांगल आम्हा- बाबराव गोडे लावायचा पोरगा कसा आहे बरोबर. हा अख्ख्या गावाला पण माहितीये माझी पोरगी कशी येते. आधी तुमच्या पोराला बोलवून घ्या त्याला विचारू द्या मला. तुम्ही तुमच्या पोरीला चांगला विचारा कुठं मावशीची कुठं मामाची गेली असेल. माझ्या पोरीला विचारले ना म्हणूनच इथपर्यंत आलीये. तिच्या ध्यानात नसेल की मा पोराचं नाव घेत असेल. अहो पण तुम्ही तुमच्या पोराला बोलवून घ्या. बघा तर तो काय म्हणतोय. आता पोराला बोलू पोर येणार आहे हा, गावात. बोलवा बोलवा गावात गेलेला आहे मी. तरी पण बोलवा मी त्याला भेटल्याशिवाय जाणारच नाही इथून. पहिला फोन करून बोलून घ्या तुमच्या बरं, पोराला. लगेच करतो. लय जोरात बोलू नका. हा हा. बोलू नका. काय जगाची विराट काही घडलं नाही एवढं. ए कुठे रे आलाय का तू? तुला गावात रोटरचे पाते आणायला लावले सारे का कवाचा गावात काय करू राहिलाय? लवकर ये बरं पटकन इकडं. काय करा आणले बाई 2 बाय आले लवकर ये. हा इकडं दर बाई झाला 2 वर्षाला काही ना काही करा राहतच या पोराचं माभवते. हा आणि माझं पोरग चांगले अख्खा अहो गावाला चांगले माहिती. म्हणजे बाधा कोत्यावर बांधव आता शेती करायला ट्रॅक्टर हाकायला गेला का?